तर तुमचा आंदोलनाचा पुढचा इशारा काय असेल? हे आता ते पुढचं पुढं बघू ना कशामुळे की हे बघा दोन कधीच दिसू नये या मताचा मी मला नाही हाव म्हणजे ते लोक म्हणत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक खुली मग आलंय का पुन्हा मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचं हवा आले आपल्याला शेतकऱ्यापुढे काय देणं घेणं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत आहे. आणि मी सगळ्यात महत्वाचं सांगतो माझं येण्याचं कारण म्हणजे जी काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की अटीतटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांवरती आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा पण त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहिती. आता जे अतिवृष्टीचा सर्वे झाला त्यानुसार काही 3200 करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगतंय. अरे बाबा त्यांनी काय होत नाही तुम्हाला ती आकडा दिसतो एकदाच दाखवायचा आपण नाही म्हणत का आता तुम्हाला एक भाकर आणली इतक्या जणाला 5 जरी आणल्या तरी पुरत्यान का आपल्याला हे असं ते आकडा दाखवतात फक्त 31-32 हजार कोटी. अरे इथं नुकसान एका एकाचं किती झाले ते तर बघा. पीक विम्याचे पैसे नाहीत मालाला भाव नाही कर्जमुक्ती नाहीये या गोष्टी मी म्हणतो हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा आणि याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ना ह्यो सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच कायम पाडला पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही. कधी होईल एक गाव एक तुकडा? होईल ना होईल आता बघू ना आता सरकार दखल घेऊन करील वाटतं सगळ्या नाही केलं तर पुढे हे होतं खेळ 100% होणारच 100% होणार आहे. चलो धन्यवाद. एक मिनिट सर ब्रिटनच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस रस्त्यावर उतरली मात्र शेतकऱ्याच्या आंदोलनात अजूनपर्यंत ती पुढे आलेली नाही. कोण पुढे आलं नाही काँग्रेस नाही तिथं काही नसतं काँग्रेस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी पुढं काँग्रेस आलं बेसराम आलं असं काही नसतं. इथं शेतकरी एकदा पेटले सगळे शेतकरी इथं वाट बघून नाही चालत आंदोलन करताना. मी हे आंदोलन केलं आम्ही वाट नाही बघितली गोरगरीब मराठ्यांनी वाट बघायची नसती इथं आपण स्वतः ठाम व्हायचं असतं आपल्याला एक जिद्द असायला लागते आपल्याला एक तळमळ गोरगरिबांची आपल्या नजरेत आलेली पाहिजे. ज्यावेळेस गोरगरिबांची तळमळ आपल्या नजरेत येते त्यांच्या वेदना दुःख आपल्याला माहित होतं ना त्यावेळेस आपणच हटत नाही ते आपल्यात आग लागते अगोदर त्यामुळं काही गरज नाही लागत कोणाची हो. आपण एकदा जिद्दीनं उतरा कोणाला मॅनेज होऊ नका फुटू नका न्यायच मिळतो जिवंत उदाहरण आहे मी न्यायच मिळतो जो 70 वर्षात मिळाला नाही ना तो मराठा समाजाला न्याय मिळाला. तुम्ही ठाम व्हा तुम्ही जिद्द पक्की असू द्या न्यायच मिळतो. शेतकऱ्यांचा विषय काय एकदा सुरू झाला ना एका दणक्यात आउट करून टाकते सगळे प्रश्न खलास. तर तुमचा आंदोलनाचा पुढचा इशारा काय असेल? हे आता ते पुढचं पुढं बघू ना कशामुळे की हे बघा दोन कधीच दिसू नये या मताचा मी मला नाही हाव म्हणजे ते लोक म्हणत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक खुली मग आलंय का पुन्हा मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचं हवा आले आपल्याला शेतकऱ्यापुढे काय देणं घेणं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत आहे. आणि मी सगळ्यात महत्वाचं सांगतो माझं येण्याचं कारण म्हणजे जी काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की अटीतटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांवरती आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा पण त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहित नाही. होतात हे कितपत योग्य आहे? सरकारने यायला पाहिजे इकडे असं मला वाटत आहे. ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती सरकार काय म्हणतोय आणि आपण काय म्हणतोय इथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यापेक्षा आपली भूमिका काय याला किंमत आहे. म्हणजे आंदोलकाची भूमिका चुकते त्यांनी सरकारकडे जायला पाहिजे सरकारला यायला पाहिजे. नाही असं नाही म्हणणार मी त्यांची ज्याची त्याची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते. मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलक हे चुकीचे आहेत असं कधी मी म्हणणार नाही. ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते ज्याची त्याची नियम असतात आपल्याला माहित नाहीये कसं मी मागेही सांगितलं की मला शेतकऱ्यांच्या बद्दलचं जास्त माहित नाहीये पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळता भुई सरकारला पळता भुई कमी करेल. कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं मॅनेज अमुक तमुक कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय जमत नाही. कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही 60-70 वर्षात. आपण मिळून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो मी. परंतु आता आंदोलन उभं आहे आता 2 तारखेला आमची बैठक होती राज्यव्यापी परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली. त्याचं कारण असं होतं की आपल्यात 2 दिसून आहेत शेतकरी एक दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ताबडतोब आम्ही ते रद्द करून टाकले. आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं तर आपण मात्र ताकदीनं खंबीर उभा राहू
आता वाट काढली पाहिजे, सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे, म्हणून आम्ही रातोरात नागपूरकडे निघालो. शेतकऱ्यांना काय आवाहन करा आंदोलकांना सुद्धा? शांतता, त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतं. आपण ठाम व्हायचं आणि शांततेत चालू द्यायचं. कोणी वाकडं करत नाही आपण. बच्चू कडू सारखा मनोज जरांगे शेतकऱ्यांसाठी मैदानात होता ना? नाही, आता बघूयात ना यांचं काय होते. आता तुम्ही आता शब्द देत नाही, परंतु आता यांच्या याच्यावर, कारण हे काही वेगळं नाहीये ना आंदोलन, सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि आपण दोन शब्द वापरून त्याच्यात काय म्हणतात ना, संशयाला वाट करून देऊ नये, या मताचा मी आहे. आम्ही सगळा शेतकरीच राज्यातला एक आहे. आता बघूयात सरकार काय करतंय, त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारला पट्ट्यावर घेणार आहे. सरकार कर्जमाफी देईल की वेळ मारून देईल? आता ते काय ठरलंय त्याच्यावरती अगोदर बोलून काहीच उपयोग नाही. शेतकऱ्यांनी करावी का? हम्म? तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का? तुम्ही म्हटलं आंदोलनात तुम्ही 2 तारखेला एक बैठक मला घेतली. वाटतं माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी काय वेगळा नाही, मी शेतकऱ्यांचा. ती प्रतीक्षाच करायला लावू देऊ नये ना. ते काही वेगळे आहेत का? ते पण आंदोलनच करतात ना. निपटून टाकावा विषय आता लगेच, ठेवू नये. नसता खूप विदारक परिस्थिती होऊ शकते, कारण शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्यानं सांगतो इतके उद्ध्वस्त झालेत ना. आपल्याला बोलताना, मीडियात बाईट देताना, भाषण करताना लय गोड लागते, परंतु सत्य परिस्थिती जर बघितली ना, पुस्तक वह्या घ्यायला सुद्धा पैसे नाही. आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप अवघड आहे. की इकडं म्हणजे दर दिवस 10-20 आत्महत्या व्हायला लागल्या. आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो. प्रसिद्धी, भाषण किंवा लई पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणते त्याला उत्साहात यायचं आणि काय पण बोलायचं. त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही भरणार, त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न नाही सुटणार. तर हे खूप ताकदीनं लढा उभा करून जिंकणं गरजेचं आहे. परंतु सरकारनं मला वाटतं आता कोणाला वाट बघायला लावू नये, विषय संपून टाकावा आता शेतकऱ्याचा. नागपूरचं आंदोलन चालू आहे. पुढे गेली आता जे अतिवृष्टीचा सर्वे झाला त्यानुसार काही 2500 करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगतंय. अरे बाबा, त्यांनी काय होत नाही. तुम्हाला ती आकडा दिसतो, ती आकडा दिसतो, एकदाच दाखवायचा. आपण नाही म्हणत का आता तुम्हाला एक भाकर आणली, इतक्या जणाला 5 जरी आणल्या तरी पुरत्यान का आपल्याला? हे असं ती आकडा दाखवतात फक्त 31-32 हजार कोटी. अरे इथं नुकसान एका एकाचं किती झाले ते तर बघा. पीक विम्याचे पैसे नाहीत, मालाला भाव नाही, कर्जमुक्ती नाहीये. या गोष्टी मी म्हणतो, हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा आणि याच्यावर सभा घेण्यापेक्षा, लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ना, ह्यो सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच कायम पाडला पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही. कधी होईल एक गाव एक तुकडा? होईल ना, होईल. आता बघू ना, आता सरकार दखल घेऊन करील वाटतं सगळ्या. नाही केलं तर पुढे हे होतं खेळ 100% होणारच, 100% होणार आहे. चलो, धन्यवाद. एक मिनिट सर, ब्रिटनच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस रस्त्यावर उतरली, मात्र शेतकऱ्याच्या आंदोलनात अजूनपर्यंत ती पुढे आलेली नाही. काय सांगाल? कोण पुढे आलं नाही? काँग्रेस नाही, तिथं काही नसतं. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुढं काँग्रेस आलं आणि बेसराम आलं असं काही नसतं. इथं शेतकरी एकदा पेटले, सगळे शेतकरी इथं वाट बघून नाही चालत आंदोलन करताना. मी हे आंदोलन केलं, आम्ही वाट नाही बघितली गोरगरीब मराठ्यांनी. वाट बघायची नसती इथं. इथं आपण स्वतः ठाम व्हायचं असतं. आपल्याला एक जिद्द असायला लागते. आपल्याला एक तळमळ गोरगरिबांची आपल्या नजरेत आलेली पाहिजे. ज्यावेळेस गोरगरिबांची तळमळ आपल्या नजरेत येते, त्यांच्या वेदना दुःख आपल्याला माहित होतं ना, त्यावेळेस आपणच हटत नाही. ते आपल्यात आग लागते अगोदर. त्यामुळं काही गरज नाही लागत कोणाची हो. आपण एकदा जिद्दीनं उतरा, कोणाला मॅनेज होऊ नका, फुटू नका. न्यायच मिळतो. जिवंत उदाहरण आहे मी, न्यायच मिळतो. जो 70 वर्षात मिळाला नाही ना, तो मराठा समाजाला न्याय मिळाला. तुम्ही ठाम व्हा, तुम्ही जिद्द पक्की असू द्या, न्यायच मिळतो. शेतकऱ्यांचा विषय काय एकदा सुरू झाला ना, एका दणक्यात आउट करून टाकते सगळे प्रश्न, खलास.